तर विद्यार्थ्यांना एका स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण नेमकाच झालेला ग्रामसेवक भरतीचा जीके क्वेश्चन्स पेपरमध्ये जे आलेले होते ते पाहणार आहोत आणि त्या कारणास्तव सर्वांनी त्या सुपर क्लासला काय करायचं आहे, सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर काय करायचं आहे विद्यार्थ्यांना, लगेच या चॅनलला आपल्या सबस्क्राइब जरूर करून घ्यायचं आहे, कारण पुढचे जे येणारे आपले जे पेपर आहेत तेही आपण या चॅनलवर जे आहे आपण कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव सबस्क्राइब करणं गरजेचे आहे। तसेच या सुपर क्लासला एक लाईक नक्कीच करायचं आहे। आणि तुमच्यापैकी विद्यार्थ्यांना कोणीही कंपनी असेल, ग्रुप असेल, हा चॅनल जर घेऊ इच्छित असेल तर तुम्ही काय करायचं आहे, या नंबरवर आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे। जर कोणी कंपनी ग्रुप असेल, हा चॅनल घेऊ इच्छित असेल तर 8208685624 आणि कृपया कंपनी किंवा ग्रुप असेल जे घेऊ इच्छित असेल तोच कॉन्टॅक्ट करायला पाहिजे, इतर कुणीही करू नये, ही एक रिक्वेस्ट आहे। चला सुपर क्लासला सुरुवात करूया। या ठिकाणी पंचायत समितीचे सचिव जे आहे कोण असतात ते सर्वात पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे। पंचायत समितीचे सचिव कोण असतात, चला आपल्याला इथं असेल सांगा, कॉमेंट करा लगेच। गट विकास अधिकारी, जिल्हा अधिकारी, तलाठी, पीठासीन अधिकारी। तर ऑप्शन क्रमांक किती विद्यार्थ्यांनो, एक योग्य राहणार आहे। गट विकास अधिकारी ह्यांनी जे आहेत कशाचे, तर पंचायत समितीचे सचिव हे असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात। कव्हर करूया दुसरा प्रश्न जो की आहे विद्यार्थ्यांनो आपल्या समोर, पंचायत निवडणूक लढविण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किंवा कमीत कमी वय किती असावे लागते ते विचारलेलं आहे। पंचायत निवडणूक लढवण्यासाठी 20 वर्ष, 25 वर्ष, 21 वर्ष किंवा 30 वर्ष। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे। 21 वर्ष किमान वयोमर्यादा जी आहे पंचायत निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराचे असणे हे गरजेचे असते। घेऊया पुढचा प्रश्न तिसरा असा आहे की गीर गाईचे उगमस्थान खालीलपैकी कोणते आहे। गीर गाईची जी जात आहे त्या जातीचे जे आहे उगमस्थान कोणते राज्य आहे ते विचारलेलं आहे। तर ऑप्शनमध्ये महाराष्ट्र राज्य, बिहार, गुजरात किंवा तेलंगणा। तर ऑप्शन क्रमांक किती विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे। गुजरातमधील कोण, तर काठियावाड हे जे ठिकाण आहे गीर गाईचे उगमस्थान असलेले आपल्या सर्वांना दिसून येते। घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे चौथ्या क्रमांकाचा, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख कोण असतात ते विचारलेलं आहे। राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख कोण असतात ते सांगायचं आहे। तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये काय आहे विद्यार्थ्यांनो, पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री किंवा राज्यपाल। तर ऑप्शन क्रमांक 1 पंतप्रधान यांनी जे आहे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे एक काय असतात, तर प्रमुख व्यक्ती असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात। घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे, या ठिकाणी वेळणेश्वर मंदिर महाराष्ट्रातील कोणत्या तालुक्यामध्ये स्थित आहे। मंदिराचं नाव आपल्याला फक्त आणि फक्त लक्षात घ्यायचं आहे, जे की आहे वेळणेश्वर हे मंदिर कोणत्या तालुक्यात येते, कळमनुरी, अर्धापूर, चिपळूण किंवा वरीलपैकी नाही। तर ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थ्यांनो चिपळूण या तालुक्यामध्ये कोणते, तर वेळणेश्वर मंदिर स्थित आहे। हा जो तालुका आहे चिपळूण कोणत्या जिल्ह्यात येतो, तर या ठिकाणी रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये तो जो आहे विद्यार्थ्यांनो तालुका स्थित असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो किंवा पाहाव्यास मिळतो। घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे, खालीलपैकी खरीप हंगामातील पीक कोणते आहे ते विचारलेलं आहे। खरीप हंगामातील पीक आपल्याला सांगायचं आहे। रिपीट झालेला क्वेश्चन्स आहे विद्यार्थ्यांनो, तर तांदूळ, मका, कापूस किंवा वरीलपैकी सर्वच। तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहणार आहे। या ठिकाणी कापूस, मका, तांदूळ हे सर्व जे आहे खरीप हंगामातील पिके असलेली आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळतात। घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी केलेली होती। सोपा प्रश्न आहे, सर्वांना याचं उत्तर येतच असेल। सत्यशोधक समाजाची स्थापना समाज आहे फक्त आपल्याला लक्षात घ्यायचा, तर महात्मा गांधी, महात्मा फुले, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 महात्मा फुले यांनी जे आहे सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आपल्या सर्वांना दिसून येते। घेऊया पुढचा प्रश्न, प्रथिनांचे प्रमाण सर्वात जास्त कशात असते ते विचारलेलं आहे। प्रथिनांचे प्रमाण सर्वात जास्त कशामध्ये असते, कोणत्या पिकामध्ये, मका, सोयाबीन, हरभरा किंवा वरीलपैकी नाही। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 2 योग्य आहे। सोयाबीनमध्ये जे आहे प्रथिनांचे प्रमाण सर्वात जास्त असते। सोयाबीनमध्ये 40% जे आहे प्रथिनांचे प्रमाण असलेले आपल्या सर्वांना माहीत असावे की असते। पुढचा प्रश्न घेऊया,
राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते आपल्याला सांगायचं आहे. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र विचारलेलं आहे. पर्यायामध्ये आहेत सातारा, सोलापूर, सांगली किंवा जालना. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो किती, तर 2 योग्य राहणार आहे. सोलापूर या जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र स्थित असलेले आपल्याला पाहावयास मिळते. आता पुढे जाण्याच्या आधी विद्यार्थ्यांनो आपल्याला या ठिकाणी स्वरूप पाहून घ्यायचं आहे की आजच्या एक्झामचं स्वरूप जे होते ते कशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारण्यात आलेले होते. सामान्य ज्ञानमध्ये योजनेवर काही क्वेश्चन्स विचारण्यात आलेले होते विद्यार्थ्यांनो. तसेच जे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जीवन विमा योजना आहेत त्यावरही 1-2 प्रश्न जे आहे विचारण्यात आलेले होते. चालू घडामोडीवर किती होते, तर या ठिकाणी तब्बल 5 प्रश्न विचारण्यात आलेले होते चालू घडामोडीवर. त्याच्यानंतर इतिहासावर फक्त आणि फक्त 1 क्वेश्चन्स होता. त्याच्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्याला ज्या जिल्ह्यामध्ये आपण फॉर्म भरलेला होता त्यावर विद्यार्थ्यांना 1 ते 2 प्रश्न विचारण्यात आलेले होते. कोणत्याही जिल्ह्यामध्ये जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर या ठिकाणी आपल्याला शेकडेवारी विचारण्यात आलेली होती, प्रॉफिट लॉस विचारण्यात आलेले होते, सोपे रूप द्यायला सांगण्यात आलेली होते, बैठक व्यवस्था आपल्याला विचारण्यात आलेली होती. तसेच या ठिकाणी अल्फाबेट सिरीज, विसंगत घटक ओळखा, हे अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते विचारण्यात आलेले होते. आणि इंग्लिश जर आपण पाहिलं तर स्पेलिंग एरर आपल्याला काढण्यासाठी सांगण्यात आलेले होते विद्यार्थ्यांनो. तर हे जे प्रश्न आहेत आपल्याला विचारण्यात आलेली होते आजच्या एक्झाममध्ये. नागझिरा वन्यजीव अभयारण्य कोणत्या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. अभयारण्याचं नाव आहे नागझिरा वन्यजीव अभयारण्य. तर ऑप्शनमध्ये भंडारा आहे, गोंदिया आहे, वरील दोन्ही आहे किंवा चंद्रपूर. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. गोंदिया तसेच भंडारा या दोन्ही जिल्ह्याच्या सीमेवर स्थित असलेले म्हणजे दोन्ही जिल्ह्याच्या मधोमध स्थित आहे. कोणते, तर या ठिकाणी नागझिरा वन्यजीव अभयारण्य. प्रश्न दुसरा या ठिकाणी सरपंच समितीचे अध्यक्ष कोण असतात ते सांगायचं आहे. सरपंच समितीचे विचारलेले आहे. तर ऑप्शनमध्ये आहेत पंचायत समितीचे उपसभापती, पंचायत समितीचे सभापती, गट विकास अधिकारी किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. पंचायत समितीचे उपसभापती जे आहे सरपंच समितीचे काय असतात, तर अध्यक्ष व्यक्ती असताना आपल्याला पाहावयास मिळतात. प्रश्न तिसऱ्या क्रमांकाचा, प्रार्थना समाजाची जी स्थापना आहे विद्यार्थ्यांनो ती कोणत्या दिवशी करण्यात आलेली होती, कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती ते आपल्याला सांगायचं आहे. स्पेशली विचारलेलं आहे. तर ऑप्शनमध्ये काय आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 1888, 1867, 1860 किंवा 1850. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे. 1867 या वर्षी जे आहे प्रार्थना समाजाची स्थापना केलेली आहे. कोणी केलेली आहे, तर विद्यार्थ्यांनो आत्माराम पांडुरंग यांनी जे आहे ती स्थापना केलेली आहे. तर कोणत्या दिवशी, तर तो दिवस होता विद्यार्थ्यांनो 31 मार्च 1867 चा तो दिवस होता ज्या ठिकाणी स्थापना प्रार्थना समाजाची झालेली होती. प्रश्न चौथा कव्हर करूया. या ठिकाणी पंतप्रधान जीवन ज्योती योजना या योजनेची जी वयाची अट आहे ती काय आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. वयाची अट, योजनेचं नाव लक्षात घ्यायचं आहे. पंतप्रधान जीवन ज्योती योजना आहे. 18 ते 20 वर्ष, 18 ते 40 वर्ष, 18 ते 50 वर्ष किंवा 18 ते 60 वर्ष. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. 18 ते या ठिकाणी 50 वर्षे जी वयोमर्यादा आहे ती जी आहे विद्यार्थ्यांनो प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना या योजनेची ठेवण्यात आलेली दिसून येते. प्रश्न 5वा, राष्ट्रीय नौदल दिन कोणत्या दिवशी साजरा होतो ते विचारलेलं आहे. राष्ट्रीय नौदल दिन जो आहे तो कोणत्या दिवशी साजरा होतो, 5 डिसेंबर, 4 डिसेंबर, 2 डिसेंबर किंवा 6 डिसेंबर. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. 4 डिसेंबर या रोजी राष्ट्रीय नौदल दिन जो आहे तो साजरा केला जात असतो. घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे 6व्या क्रमांकाचा. प्रश्न असा आहे, राज्यघटनेतील कलम 47 कशाशी संबंधित आहे. कलम 47 विचारलेला आहे. आपल्याला फक्त आणि फक्त सांगायचं आहे की कशाशी संबंधित आहे. मार्गदर्शक तत्व, मूलभूत अधिकार, मूलभूत कर्तव्य किंवा राष्ट्रीय आणीबाणी. तर ऑप्शन क्रमांक 1 मार्गदर्शक तत्वाशी संबंधित जे आहे कलम 47 हे असलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते. घेऊया पुढचा प्रश्न. ई नामचे फुल फॉर्म खालीलपैकी कोणते आहे ते आपल्याला विचारलेलं
आहे. कशाचे नाव? तर ई नामचे फुल फॉर्म विचारलेले आहे. ऑप्शनमध्ये आहे नॅशनल ॲग्रिकल्चर, या ठिकाणी मेन्शन नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट, नॅशनल ॲग्रिकल्चर मेंटर. तर ऑप्शन क्रमांक किती योग्य राहील विद्यार्थ्यांनो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहणार आहे. म्हणजेच नॅशनल ॲग्रिकल्चर, सॉरी हे आहे ऑप्शन क्रमांक 2, माफ करा, नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट असे जे आहे ई नामचे एक फुल फॉर्म असलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते. घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे 8व्या क्रमांकाचा. गणपतीपुळे हे जे ठिकाण आहे कोणत्या जिल्ह्यात येते ते विचारलेले आहे. गणपतीपुळे ज्या ठिकाणी गणपतीचे मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे ते ठिकाण आपल्याला विचारलेले आहे की कोणत्या जिल्ह्यात येते? नागपूर, नाशिक, रत्नागिरी किंवा जालना. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. तर कोणत्या? तर रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये कोणते ठिकाण? गणपतीपुळे हे ठिकाण स्थित असलेले आपल्या सर्वांनाच दिसून येते. घेऊया पुढचा प्रश्न. या ठिकाणी TPSचे फुल फॉर्म आपल्याला विचारलेलं आहे. TPS हा कडधान्य म्हणजे धान्याविषयी जो फुल फॉर्म आहे तो आहे. तर TPSचे फुल फॉर्म काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ट्रू पोटॅटो सीड, ट्रेलर पोटॅटो सेक्शन, ट्रेलर पोटॅटो सेक्टर किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक TPSचे जे फुल फॉर्म आहे ट्रू पोटॅटो सीड असे विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांना दिसून येते, माहिती असावे. घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे विद्यार्थ्यांनो 10व्या क्रमांकाचा, माफ करा, 10व्या क्रमांकाचा प्रश्न आहे की राखाडी क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित होती? राखाडी क्रांती विचारलेली आहे, कशाशी संबंधित असलेली होती? टोमॅटो उत्पादन, खत उत्पादन, अंडे उत्पादन किंवा वरीलपैकी नाही. तर ही जी राखाडी क्रांती होती ना विद्यार्थ्यांनो ती कशाशी संबंधित होती? तर खत उत्पादनामध्ये वाढ करण्याशी संबंधित असलेली आपल्या सर्वांना दिसून येते किंवा माहीत असावी. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 11वा. CPUचे फुल फॉर्म आपल्याला सांगायचं आहे. CPUचे फुल फॉर्म विचारलेले आहे. ऑप्शनमध्ये काय दिलेले आहे? सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, सेंट्रल प्रोसेसिंग सेक्टर प्रोसेसिंग युनिट किंवा सेंट्रल प्रोसेसर युनिट. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हे कशाचे? तर CPUचे एक लॉंग फॉर्म आहे. महाराष्ट्र MIDCची जी स्थापना आहे ती कोणत्या वर्षी कोणत्या दिवशी करण्यात आलेली होती? कशाची? MIDCची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती असा प्रश्न जो आहे तो विचारण्यात आलेला होता. तर 1 ऑक्टोबर 1960, 20 ऑक्टोबर 1960 किंवा 25 ऑक्टोबर 1960 किंवा 28 ऑक्टोबर 1960. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. 1 ऑक्टोबर 1960 या वर्षी या दिवशी जे आहे कशाची? MIDC ज्याला आपण काय म्हणत असतो विद्यार्थ्यांनो या ठिकाणी महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आपण इंग्लिशमध्ये म्हणतो आणि मराठीमध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणतो. तर त्यांची जी स्थापना आहे 1 ऑक्टोबर 1960 या रोजी करण्यात आलेली आहे. तसेच 1 मे 1960 या वर्षी जे आहे विद्यार्थ्यांनो कशाची स्थापना झालेली आहे? आपल्या राज्याची महाराष्ट्र राज्याची जी स्थापना आहे ती झालेली आहे. करूया दुसरा प्रश्न. या ठिकाणी रूपांतरित खडक खालीलपैकी कोणता आहे ते आपल्याला विचारलेले आहे. दिलेल्या पर्यायापैकी कोणता? तर रूपांतरित खडकाचा प्रकार कोणता आहे ते सांगायचं आहे. ऑप्शनमध्ये आहे संगमरवर, सिस्ट, या ठिकाणी फिलाइट किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 4 योग्य राहणार आहे. वरीलपैकी सर्व म्हणजे फिलाइट, सिस्ट तसेच संगमरवरी हे सर्व जे आहे रूपांतरित खडकाचे प्रकार असलेले आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळतात किंवा आहेत असे लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न करूया 3ऱ्या क्रमांकाचा. महापरिनिर्वाण दिन म्हणून कोणाचा दिवस साजरा होतो ते आपल्याला सांगायचं आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. महापरिनिर्वाण दिन म्हणून कोणाचा दिवस साजरा होत असतो? ऑप्शनमध्ये आहेत भगवान महावीर, गुरु नानक, भगवान गौतम बुद्ध किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध यांचा जो दिवस आहे तो महापरिनिर्वाण दिवस म्हणून या ठिकाणी साजरा केला जात असतो. करूया 4था प्रश्न. सरदार वल्लभभाई पटेल यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे कोणत्या ठिकाणी भरलेल्या जे अधिवेशन होते त्याचे अध्यक्षपद भूषवलेले होते ते विचारलेलं आहे. आपल्याला फक्त आणि फक्त लक्षात घ्यायचं आहे की कोणते व्यक्ती आहेत. तर सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय काँग्रेसचे कोणत्या ठिकाणच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते असा प्रश्न आहे. ऑप्शनमध्ये मुंबई, कराची, पटना, दिल्ली. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे.
कराची येथील भरलेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल यांनी असलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते. कव्हर करूया. 5वा प्रश्न, ग्रामपंचायतमध्ये कमीत कमी व जास्तीत जास्त किती सदस्य असतात ते सांगायचं आहे. सर्वांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल, कारण खूप सोपा प्रश्न आहे. ग्रामपंचायतीमध्ये विचारलेले आहेत की कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य, कमीत कमी 5 किंवा जास्तीत जास्त 10, कमीत कमी 7 किंवा जास्तीत जास्त 17, कमीत कमी 4 किंवा जास्तीत जास्त 12 किंवा कमीत कमी 5 किंवा जास्तीत जास्त 12. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 2 योग्य आहे. कमीत कमी 7 व जास्तीत जास्त जे आहे 17 एवढे जे आहे ग्रामपंचायतीमध्ये सदस्य संख्या असू शकत असते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी 6वा असा आहे, जलदुर्ग खालीलपैकी कोणी बांधले आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. काय विचारलेलं आहे विद्यार्थ्यांनो, तर जलदुर्ग कोणी बांधलेले आहेत. ऑप्शनमध्ये आहेत आपल्यासमोर या ठिकाणी राजाराम महाराज, संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे आहे जलदुर्ग बांधलेली आहेत. किती बांधलेली आहेत त्यांनी, तर विद्यार्थ्यांनो 5 जलदुर्ग बांधलेली आहेत. आता त्यांची नावे काय आहे विद्यार्थ्यांनो, एक आहे या ठिकाणी पहिले आहे खांदेरी, दुसरे आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी कुलाबा, दुसरा आहे कुलाबा आणि तिसरा आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी पाहून घ्या, तिसरा आहे सुवर्णदुर्ग आहे तिसरं, आणि चौथा आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी सिंधुदुर्ग आहे. स्पेलिंग मिस्टेक झाली तर माफ करा. आणि चौथा आहे 5वा आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आपल्यासमोर दिसून येते की पद्मदुर्ग. तर हे लक्षात घ्यायचं आहे. पहिला आहे खांदेरी, दुसरा आहे कुलाबा, या ठिकाणी पद्मदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि सिंधुदुर्ग. हे सर्व जे 5 जे आहे विद्यार्थ्यांना आपल्यासमोर काय जलदुर्ग त्यांनी बांधलेले दिसून येतात. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 7वा असा आहे, तांदूळावर खालीलपैकी कोणता जो रोग आहे सामान्यतः पडतो ते आपल्याला विचारलेलं आहे. सामान्यतः पडणारा तांदूळ या पिकावर रोग कोणता आहे. खैरा, या ठिकाणी ब्लास्ट, शीत, ब्लाइट किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक किती या ठिकाणी 1 योग्य राहणार आहे. खैरा हा जो रोग आहे विद्यार्थ्यांनो तांदूळावर पडणारा एक सामान्यतः रोग आहे. हे कशाच्या कमतरतेमुळे होतो, तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना तो होत असतो झिंकच्या कमतरतेमुळे हा रोग तांदूळावर होत असतो. घेऊया पुढचा प्रश्न. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेची वय 8 आपल्याला सांगायची आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना जी की सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे, तर या ठिकाणी वयाची 8 आपल्याला विचारलेली आहे. 18 वर्षे ते 40 वर्षे, 18 ते 70 वर्षे, 18 ते 50 वर्षे, 18 ते 30 वर्षे. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. 18 ते 70 वर्षे वयोगटासाठी जे आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही ठेवण्यात आलेली आहे, म्हणजेच वयाची 8 आहे. घेऊया 9वा प्रश्न. रत्नागिरी जिल्ह्याचे SP कोण आहेत असा प्रश्न होता. आता या ठिकाणी हा जो प्रश्न आहे बहुतेक रत्नागिरी जिल्ह्यात ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठीच असू शकतो, पण असं काही क्लिअर नाही. रत्नागिरी जिल्ह्याचे SP विचारलेले आहेत. निशा जाधव, धनंजय कुलकर्णी, या ठिकाणी राजनीस सेठ किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर 2 योग्य आहे. धनंजय कुलकर्णी यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे काय आहेत तर SP असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात. जो की आहे विंध्य पर्वतातून उगम पावणारी आपल्याला नदी ओळखायची आहे, जी की कोणत्या विंध्य पर्वतातून उगम पावते. ऑप्शनमध्ये काय आहे चंबळ, बेतवा, धसन किंवा वरीलपैकी सर्वच नद्या. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. धसन, बेतवा, चंबळ ह्या सर्व नद्या विंध्य पर्वतातून उगम पावणाऱ्या आहेत. हे गंगा यमुनाच्या उपनद्या असलेल्या आपल्या सर्वांना दिसून येतात. आणि आपण काय केलेलं आहे विद्यार्थ्यांनो, एक्झाममध्ये ऑप्शनमध्ये कोणती नदी होती या प्रश्नाविषयी माहिती नसल्या कारणास्तव आपण सर्वच उगम पावणाऱ्या नद्या घेतलेल्या आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न दुसरा असा आहे विद्यार्थ्यांनो की बक्सारची लढाई कोणत्या वर्षी किंवा कोणत्या दिवशी झालेली होती ते आपल्याला विचारलेलं आहे. बक्सारची लढाई हा एक्झाममध्ये यावर एक क्वेश्चन तर विचारला जात असतो. ऑप्शनमध्ये काय आहे 22 ऑक्टोबर 1761, 22 ऑक्टोबर 1766, 22 ऑक्टोबर 1764 किंवा 22 ऑक्टोबर 1765. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो किती योग्य राहणार आहे 3 योग्य राहणार आहे. 22
ऑक्टोबर 1764 मध्ये विद्यार्थ्यांनो आपल्याला दिसून येते बक्सारची लढाई झालेली. कोणाकोणामध्ये झालेली होती विद्यार्थ्यांनो, तर ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यामध्ये, तसेच विद्यार्थ्यांनो बंगालचे जे नवाब होते मीर कासिम यांच्यामध्ये, या दोघांमध्ये जी आहे ही लढाई झालेली होती आणि ईस्ट इंडिया कंपनीनं जी लढाई आहे ती जिंकलेली होती विद्यार्थ्यांनो. आणि पश्चिम कोणते आपलं या ठिकाणी जे आहे बंगालचे नवाब आहे यांना जे आहे हरविलं होतं आपल्या सर्वांना माहितीच असेल. कव्हर करूया. तिसरा प्रश्न, राष्ट्रीय युवा दिन कोणत्या दिवशी. आता या ठिकाणी एक सांगू इच्छितो विद्यार्थ्यांनो, राष्ट्रीय युवा याविषयीच प्रश्न होता. आता एक्झॅक्ट नाही कळायला कारणास्तव आपण राष्ट्रीय युवा दिन हा प्रश्न घेतलेला आहे. तर राष्ट्रीय युवा दिन कोणत्या दिवशी साजरा होत असतो. ऑप्शनमध्ये काय आहे, 13 जानेवारी, 12 जानेवारी, 10 जानेवारी किंवा 14 जानेवारी. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे. 12 जानेवारी या दिवशी जो आहे राष्ट्रीय युवा दिन हा विद्यार्थ्यांनो साजरा करण्यात येत असतो. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. कव्हर करूया पुढचा प्रश्न, जो की आहे 4थ्या क्रमांकाचा. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केलेली आहे ते विचारलेलं आहे. हा प्रश्न विद्यार्थ्यांनो आपल्या ग्रामसेवकमध्ये दुसरी वेळेस विचारलेला आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना ऑप्शन सर्वांना उत्तर येत असेल. ऑप्शनमध्ये आहे महात्मा गांधी, महात्मा फुले किंवा सावित्रीबाई फुले. तर ऑप्शन क्रमांक किती 2 योग्य राहणार आहे विद्यार्थ्यांनो. महात्मा फुले यांनी जे आहे सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आपल्या सर्वांना पाहावयास मिळते किंवा दिसून येते. घेऊया पुढचा प्रश्न, जो की आहे 5व्या क्रमांकाचा. नीती आयोगाचे विस्तारित रूप आपल्याला सांगायचं आहे. नीती आयोगाचे विस्तारित रूप कोणते आहे. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, नॅशनल इंडस्ट्री फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, नेशन इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहणार आहे. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया हे जे आहे विद्यार्थ्यांनो नीती याचे जे आहे नीती आयोगाचे एक विस्तारित रूप किंवा फुल फॉर्म असलेले आपल्याला दिसून येते. क्वेश्चन्स थोडासा आपल्याला मोठा वाटत आहे. गेट ऑफ इंडिया जो आहे कोणत्या खडकात बनलेला आहे ते विचारलेलं आहे. गेट ऑफ इंडिया कोणत्या खडकापासून बनलेला आहे. संगमरवर, बेसॉल्ट, वरील दोन्ही किंवा दोन्हीपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक किती 2 योग्य आहे. बेसॉल्ट या खडकापासून गेट ऑफ इंडिया हा जो आहे बनलेला आपल्या सर्वांना दिसून येतो. तर घेऊया 7व्या क्रमांकाचा प्रश्न. विद्यार्थ्यांनो 7वा प्रश्न असा आहे, पवन कुमार यांना अर्जुन पुरस्कार कबड्डी या खेळासाठी कोणत्या वर्षी कोणत्या दिवशी देण्यात आलेला आहे ते विचारलेलं आहे. सर्वात पहिलं आपल्याला पवन कुमार यांना लक्षात घ्यायचं आहे, जे की कबड्डीचे एक कप्तान आहेत. ते सर्वांना माहितीच असेल, नसेल तर आपल्याला कळालेले आहे. तर यांना अर्जुन पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आलेला आहे. 9 जानेवारी 2020, 9 जानेवारी 2024, 9 जानेवारी 2021 किंवा 9 जानेवारी 2022. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. 9 जानेवारी 2024 या रोजी जे आहे पवन कुमार यांना अर्जुन पुरस्कार हा देण्यात आलेला आहे किंवा प्रदान करण्यात आलेला दिसून येतो. घेऊया पुढचा प्रश्न, जो की आहे विद्यार्थ्यांनो 8व्या क्रमांकाचा. महिलांना ग्रामपंचायतीमध्ये किती टक्के आरक्षण आहे ते विचारलेलं आहे. हाही प्रश्न विद्यार्थ्यांनो कसा की 2 वेळेस विचारलेला आहे, रिपीट झालेला आहे हा प्रश्न. महिलांना ग्रामपंचायतीमध्ये आरक्षण किती टक्के असते आहे. 33%, 40%, 50% किंवा 20%. तर ऑप्शन क्रमांक किती विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 3 योग्य राहणार आहे. 50% जे आरक्षण आहे या ठिकाणी महिलांना ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये असलेले आपल्या सर्वांना दिसून येते किंवा पाहावयास मिळते. प्रश्न 9वा कव्हर करूया. NPCIL या ठिकाणी यांचे जे हेडक्वार्टर आहे ते कोणत्या ठिकाणी आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. NP न्यूक्लिअर पॉवरची आहे ना त्याच्यासोबत त्याच्या संबंधित प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो. NPCILचे हेडक्वार्टर मुंबई, पुणे, नाशिक किंवा ठाणे. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. मुंबई या ठिकाणी NPCILचे हेडक्वार्टर असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. प्रश्न असा आहे आपल्यासमोर या ठिकाणी की पर्यावरण जो दिवस असतो तो कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो ते विचारलेलं आहे. दिवसाला आपल्याला फक्त ध्यानात ठेवायचं आहे पर्यावरण दिवस. 4 जून, 6 जून, 5 जून किंवा 7 जून. तर ऑप्शन क्रमांक किती विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 3 योग्य राहणार आहे. 5 जून हा जो दिवस असतो तो पर्यावरण दिवस म्हणून साजरा होत असतो. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न दुसरा पाहूया काय आहे. अटल सेतू पुलाची एकूण लांबी मीटरमध्ये आपल्याला विचारलेली आहे. मीटरमध्ये किती आहे. अटल
अटल सेतू पुलाची लांबी 792 मीटर, 592 मीटर, 700 मीटर किंवा 600 मीटर. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. 592 मीटर एवढी जी आहे कोणाची, तर अटल सेतू या पुलाची एकूण मीटरमध्ये असलेली लांबी दिसून येते. कवर करूया पुढचा प्रश्न जो की आहे तिसरा. WWWचे विस्तारित रूप आपल्याला सांगायचं आहे. सर्वांना याचं उत्तर येत असेल, नसेल तर कवर करूया. WWW जे प्रत्येक वेबसाईटच्या सुरुवातीला असते त्याचे विस्तारित रूप विचारलेले आहे. वर्ल्ड वाईड विंडो, वर्ल्ड वाईड वेब, वर्ल्ड वाईड विजडम. तर ऑप्शन क्रमांक काय 2 योग्य राहणार आहे. वर्ल्ड वाईड वेब असे कशाचे, तर WWW चे एक विस्तारित रूप असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. घेऊया चौथा प्रश्न. समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. मराठी व्याकरणचा आहे. समुद्र हा शब्द दिलेला आहे. पर्यायी शब्द कोणता आहे. या ठिकाणी ऑप्शनमध्ये समीरन, अर्णव, रत्नाकर किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. या ठिकाणी रत्नाकर, अर्णव तसेच समीरन हे सर्व जे आहे समुद्र शब्दाशी एक समानार्थी असलेले शब्द आपल्या सर्वांना दिसून येतात. कव्हर करूया. घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे 5वा. आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. आता शब्द आहे आकाश, या शब्दाचा समानार्थी शब्द अवकाश, अंतराळ, अंतराळ, तर वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य राहणार आहे. अंतराळ, अंतराळ तसेच अवकाश हे सर्व कोणते, तर आकाश या शब्दाशी समानार्थी असलेले शब्द सर्वांना आपल्याला माहीत असावे की आहेत असे. कव्हर करूया पुढचा प्रश्न. आणि विद्यार्थ्यांनो एक सांगू इच्छितो मी आपल्या सर्वांना की बरेच विद्यार्थी म्हणत आहेत की एक्झाममध्ये हे ऑप्शन्स नव्हते किंवा ऑप्शन्स 5 होते. मी मान्य करतो ऑप्शन्स हे नव्हते आणि ऑप्शन्स 5 ही होते, पण विद्यार्थी जोही सांगेल क्वेश्चन्स, आता तो क्वेश्चन्स ऑप्शन्स कसे सांगू शकतो की कोणते होते, तर त्या कारणास्तव आपल्याला उत्तराकडे लक्ष द्यायचं आहे. ऑप्शन्स कोणतेही असो फरक नाही पडत. तर चला घेऊया पुढचा प्रश्न. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो जन्म आहे तो कोणत्या वर्षी किंवा कोणत्या दिवशी झालेला होता ते विचारलेलं आहे. कोणाचा, तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म विचारलेला आहे. 19 फेब्रुवारी 1630, 19 फेब्रुवारी 1620, 19 फेब्रुवारी 1610 किंवा 1614. तर ऑप्शन क्रमांक किती विद्यार्थ्यांनो 1 योग्य राहणार आहे. 19 फेब्रुवारी 1630ला जो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला दिसून येतो. कुठे झालेला होता विद्यार्थ्यांनो, तर त्यांचा जो जन्म आहे तो शिवनेरी या ठिकाणी झालेला आपल्याला सर्वांना दिसून येतो. तसेच विद्यार्थ्यांनो यांचा म्हणजे जो छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू जो आहे तो कधी झालेला आहे, तर 3 एप्रिलला झालेला आपल्याला दिसून येतो. कधी, तर तो वर्ष कोणता होता, तर 1680 या वर्षी झालेला आपल्याला सर्वांना दिसून येतो. लक्षात घ्यायचं आहे कोणत्या ठिकाणी झालेला आहे विद्यार्थ्यांनो, तर ते ठिकाण आहे या ठिकाणी रायगड. हे सर्व डेटा लक्षात घ्यायचा आहे, महत्त्वाचं आहे आपल्या सर्वांसाठी. आता जसं की जन्म विचारलेला आहे, पुढे आपल्याला विचारू शकते की कोणत्या ठिकाणी झालेला होता मृत्यू किंवा त्यांचा मृत्यू कोणत्या दिवशी झालेला आहे, कोणत्या वर्षी झालेला आहे, असे देखील प्रश्न आपल्याला पडू शकतात. तर आपण पाहिलेलं आहे. या ठिकाणी ज्वालामुखीपासून कोणत्या खडकाची निर्मिती होते ते आपल्याला सांगायचं आहे. स्पेशली विचारलेलं आहे ज्वालामुखीपासून जेही खडक बनतात ते कोणते आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे. तर ऑप्शनमध्ये आहे अग्निजन्य, बेसॉल्ट, जलजन्य किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. बेसॉल्ट खडकाची निर्मिती ज्वालामुखीपासून आपल्याला झालेली सर्वांना पाहावयास मिळते. कव्हर करूया पुढचा प्रश्न जो की आहे 8व्या क्रमांकाचा. पंचायत राज दिन कधी साजरा होतो हा प्रश्न विचारलेला आहे. पंचायत राज दिवस आपल्याला सांगायचा आहे 25 एप्रिल, 24 एप्रिल, 22 एप्रिल किंवा विद्यार्थ्यांना आपल्यासमोर या ठिकाणी किती 20 एप्रिल आपल्याला दाखवण्यात आलेले आहे. तर ऑप्शनमध्ये आपल्यासमोर या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 24 एप्रिल या दिवशी पंचायत राज दिन हा साजरा होत असतो. घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे 9व्या क्रमांकाचा. महाराष्ट्र सेंद्रिय शेतीच्या बाबतीमध्ये कितव्या क्रमांकाचे या ठिकाणी राज्य ठरलेले आहे. सेंद्रिय शेती करणारे महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर येते संपूर्ण देशामध्ये, 2ऱ्या क्रमांकावर, 3ऱ्या क्रमांकावर, 1ल्या किंवा 5व्या क्रमांकावर. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहणार आहे. 2ऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र राज्य सेंद्रिय शेती या ठिकाणी या प्रकारामध्ये 2ऱ्या क्रमांकावर आलेले आपल्या सर्वांना दिसून येते. कव्हर करूया 10वा प्रश्न.
या ठिकाणी दुधातील पाण्याची क्षमता मोजणारे यंत्र कोणते आहे ते विचारलेलं आहे. दुधामध्ये पाण्याची भेसळ ओळखण्याचे जे आहे ते कोणते यंत्र आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शनमध्ये काय आहे, फोटोमीटर, हायग्रोमीटर, लॅक्टोमीटर किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहणार आहे. लॅक्टोमीटर हे जे यंत्र आहे दुधातील पाण्याची क्षमता किंवा भेसळ ओळखण्याचे एक यंत्र असलेले आपल्या सर्वांना माहीत असावे की आहे असे, तसे तर सर्वांना माहीतच असेल. प्रश्न 11वा, हरित क्रांतीचे जनक असे कोणाला म्हणतात ते विचारलेलं आहे. हरित क्रांतीचे जनक हा प्रश्न रिपीट झालेला दिसून येतो. या ठिकाणी ऑप्शनमध्ये आहेत वसंतराव नाईक, नॉर्मन बोरलॉग, MS स्वामीनाथन किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 1 वसंतराव नाईक यांना जे आहे हरित क्रांतीचे जनक म्हणतात आणि नॉर्मन बोरलॉग यांना जे आहे जगातील हरित क्रांतीचे जनक म्हटले जात असते. सर्वांना लक्षात घ्यायचं आहे. घेऊया पाडावा प्रश्न. आपल्यासमोर दिसून येतो, कॉम्प्युटरचा मेंदू कशाला म्हणतात. सर्वांना उत्तर येत असेल लगभग. याचं एवढं सोपं आहे की एक लहान मुलगाही उत्तर देऊ शकतो. कॉम्प्युटरचा मेंदू कशाला म्हणतात. CPU, कीबोर्ड, स्क्रीन किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. CPU म्हणजेच सेंट्रल प्रोसेसिंग युनिट याला जे आहे कशाचा, कॉम्प्युटरचा मेंदू असे संबोधले जात असते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 13 पाहूया काय राहणार आहे. प्रश्न असा आहे की द्रोणाचार्य पुरस्काराची जी सुरुवात आहे कोणत्या वर्षी झालेली आहे. आता या ठिकाणी एक्झॅक्ट हाच क्वेश्चन होता की द्रोणाचार्य पुरस्काराशी दुसरा रिलेटेड क्वेश्चन होता, हा लक्षात आलेला नसल्या कारणास्तव, क्लिअर न झाल्या कारणास्तव आपण द्रोणाचार्य पुरस्काराची जी सुरुवात आहे ती कधी झालेली आहे असा प्रश्न घेतलेला आहे. 1980, 1985, 1990 किंवा 1991. तर ऑप्शन क्रमांक किती विद्यार्थ्यांना आपल्यासमोर योग्य राहणार आहे. तर 2 या ठिकाणी योग्य आहे. 1985 या ज्या वर्षी आहे द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात आपल्याला या ठिकाणी झालेली दिसून येते. रबराच्या उत्पादनातील प्रथम क्रमांकाचे भारतातील राज्य कोणते आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. कशाच्या, तर रबराच्या उत्पादनामध्ये प्रथम महाराष्ट्र राज्य, केरळ, गुजरात किंवा कर्नाटक. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. केरळ हे जे राज्य आहे रबराच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचे असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न दुसरा असा आहे की अमृता कौर स्वतंत्र भारताच्या कोणत्या मंत्री बनल्या होत्या ते विचारलेलं आहे. महिला व्यक्तीवर आपल्याला लक्ष द्यायचं आहे. अमृता कौर स्वतंत्र भारताच्या विचारलेल्या आहे. शिक्षण मंत्री, आरोग्य मंत्री, वन मंत्री किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. आरोग्य मंत्री जे आहे स्वतंत्र भारताच्या पहिल्या म्हणजेच अमृता कौर यांनी बनलेल्या आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळून येतात. प्रश्न तिसरा कव्हर करूया. महाड सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला होता आपल्याला सांगायचं आहे. महाड सत्याग्रह कोणत्या वर्षी झालेला आहे. सोपा प्रश्न असेल, मला वाटते येईल सर्वांना. 23 मार्च 1927, 22 मार्च 1927, 20 मार्च 1927 किंवा 25 मार्च 1927. तर ऑप्शन क्रमांक किती विद्यार्थ्यांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य आहे. 20 मार्च 1927 या वर्षीय दिवशी महाड सत्याग्रह हा करण्यात आलेला किंवा झालेला दिसून येतो. प्रश्न चौथा कव्हर करूया. कोणती जमीन सर्वात जास्त पाणी धरून ठेवते ते विचारलेलं आहे. पाणी धरून सर्वात जास्त ठेवणारी जमीन आपल्याला सांगायची आहे. ऑप्शनमध्ये रेतीमय जमीन, गाळाची जमीन, काळी जमीन किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच गाळाची जमीन जी आहे सर्वात जास्त जमिनी जे आहे पाणी रोखून ठेवणारी असलेली आपल्या सर्वांना दिलेल्या पर्यायापैकी दिसून येते. घेऊया 5वा प्रश्न. खालीलपैकी कोणकोणती जिल्हे मराठवाड्यात आहेत असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. या प्रश्नाविषयी एक क्लेरिफिकेशन आहे. प्रश्न विद्यार्थ्यांनो एक्झॅक्ट जे प्रश्न हाच आहे, पण एक्झॅक्ट एक्झाममध्ये कोणते जिल्हे दाखवण्यात आलेले होते ते आपल्याला माहीत नसल्या कारणास्तव आपण ऑप्शनमध्ये दिलेले आहेत नांदेड, परभणी, जालना किंवा वरीलपैकी सर्व. तर या ठिकाणी मराठवाड्यातील कोणते जिल्हे आहेत, तर ऑप्शन क्रमांक किती योग्य राहणार आहे, 4. जालना, परभणी, नांदेड हे सर्व जिल्हे विद्यार्थ्यांनो मराठवाड्यामध्ये येणारे आपल्या सर्वांना असलेले पाहाव्यास मिळतात किंवा माहीत असतील. प्रश्न 6वा कव्हर करूया. आंबोरी ब्रिज हा जो पूल आहे कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे ते आपल्याला सांगायचं आहे. आंबोरी ब्रिज, चला तर ऑप्शनमध्ये पैनगंगा, वैनगंगा, गोदावरी किंवा गंगा. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे. वैनगंगा या नदीवर आंबोरी ब्रिज किंवा पूल जो आहे तो बांधण्यात आलेला आपल्या सर्वांना दिसून येतो. घेऊया पुढचा प्रश्न.
दादाभाई नौरोजी यांचे जन्मठिकाण खालीलपैकी कोणते आहे? सोपा प्रश्न आहे, म्हणजेच इझी होता. म्हणजे या ठिकाणी दादाभाई नौरोजी यांचे जन्मठिकाण विचारलेले आहे की कोणते आहे? कोलकाता, वर्सोवा, मुंबई, दिल्ली किंवा बंगाल. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे. वर्सोवा, मुंबई हे जे ठिकाण आहे दादाभाई नौरोजी यांचे एक जन्मठिकाण असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 7वा. नालंदा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे. नालंदा विद्यापीठ सर्वांना याचं उत्तर येत असेल तर ऑप्शनमध्ये काय आहे विद्यार्थ्यांनो? महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, तेलंगणा. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. बिहार राज्यामध्ये नालंदा विद्यापीठ जे आहे स्थित झालेले आपल्या सर्वांना दिसून येते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी 9व्या क्रमांकाचा. पहिल्या पतसंस्थेची स्थापना कोणत्या वर्षी भारतात झालेली होती? पतसंस्थेची स्थापना भारतामध्ये सर्वप्रथम कोणत्या वर्षी झालेली होती? 1904, 1905, 1906, 1907. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. 1904 या वर्षी सर्वात पहिले कोणत्या पतसंस्थेची स्थापना ही झालेली होती किंवा करण्यात आलेली होती? घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 10व्या क्रमांकाचा. काळ्या पाण्याची शिक्षा कोणत्या कारागृहात दिली जात असे ते विचारलेलं आहे. काळ्या पाण्याची शिक्षा तर सर्वांना उत्तर येत असेल तर नाही तर कव्हर करूया, काय हरकत नाही. काळ्या पाण्याची शिक्षा राजामुंद्री, तिहाड जेल, एरवाडा जेल किंवा सेल्युलर जेल. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. या ठिकाणी सेल्युलर या जेलमध्ये जे आहे काळ्या पाण्याची शिक्षा दिली जात असते किंवा दिली जात होती. कव्हर करूया. 11वा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी असा आहे. या ठिकाणी 2024च्या प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोण आलेले होते भारतामध्ये विचारलेली आहे. दरवर्षी भारत जे आहे कुणाला प्रजासत्ताक दिवशी बोलवत असतो विदेशी व्यक्तींना. तर यावर्षी 2024मध्ये कोणाला बोलवलेले होते विचारलेलं आहे. बराक ओबामा, इम्रान खान, इमॅन्युएल मॅक्रॉन किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. इमॅन्युएल मॅक्रॉन यांना जे आहे कशासाठी तर 2024च्या प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेले होते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न आहे 12व्या क्रमांकाचा. या ठिकाणी ओरिझा सटिवा हे कशाचे एक सायंटिफिक नाव आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. कोणत्या धान्याचे सायंटिफिक नाव आहे ओरिझा सटिवा असे? तर ऑप्शनमध्ये आहे तूर, तांदूळ, मक्का किंवा ज्वारी. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी 2 योग्य आहे. तांदूळाचे सायंटिफिक नाव काय आहे या ठिकाणी तर ओरिझा सटिवा असे असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 13वा की 2024मध्ये राष्ट्रीय युवा महोत्सव आयोजन कोठे झाले होते किंवा करण्यात आलेले होते ते विचारलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये झालेले होते तर कोणत्या ठिकाणी 2024मध्ये राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन? नाशिक, नागपूर, पुणे किंवा जालना. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. नाशिक या ठिकाणी जे आहे 2024मध्ये राष्ट्रीय युवा महोत्सव याचे जे आयोजन आहे तो झालेला होता किंवा करण्यात आलेला होता. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 14वा असा आहे. सर्वात जास्त दूध देणारी देशी गाय आपल्याला विचारलेली आहे. या क्वेश्चन्सविषयी एक क्लॅरिफिकेशन आहे. जसं की मागच्या विषयी होतं सर्वात जास्त दूध देणारी गाय विचारलेली होती. आता देशी विचारलेली होती की जगामधून विचारलेली होती ते कन्फर्म नसल्याकारणास्तव आपण काय केलेलं आहे देशीच घेतलेली आहे. किंवा महाराष्ट्रातील कोणती विचारलेली होती माहीत नसल्याकारणास्तव सर्वात जास्त दूध देणारी गाय देशी आपण घेतलेली आहे की कोणती आहे? साहिवाल, गीर, लाल सिंधी किंवा वरीलपैकी सर्वच. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. या ठिकाणी साहिवाल ही जी गाय आहे सर्वात जास्त विद्यार्थ्यांनो दूध देणारी एक देशी गाय असलेली आपल्या सर्वांना दिसून येते. आता काय करायचं आहे विद्यार्थ्यांनो आपल्या सर्वांना या सुप्रकाशला एक लाईक नक्कीच करायचं आहे. चॅनलवर तुम्ही जर नवीन आला असाल तर काय करायचं आहे चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. एकदम फ्री असते. सबस्क्राईब केल्याने काय होईल पुढची सुपर क्लास जेव्हा कधी आपल्या चॅनलवर अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल मिळून जाईल. त्या कारणाचं सबस्क्राईब करणं गरजेचे असते. आणि आपल्या जी आता जशी आपण एक्झाम दिलेली आहे विद्यार्थ्यांनो येणाऱ्या काळामध्येही आपण एक्झाम देणार आहात तर त्याविषयीही अशाच प्रकारचे एक्सक्लुझिव्ह सुपर क्लास आपल्याला पाहण्यासाठी काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करणं कधीच विसरायचं नाही. सुपर क्लासला एक लाईक पण लगेच करून घ्या. तर मिळते करूया स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.